नमस्कार. नमस्ते. काय नाव म्हणलं आपलं? लहुराज निकम. काय सांगाल आपल्या बैलाबद्दल? सांगायला एवढं कमीच आहे. एक दीड दोन वर्ष झालं संघर्ष चालू. आपल्या घरी वासरू आहे एक चांगलं. शंभू म्हणते 8 तारखेला मी घेतला त्या घरच्या गाडी गुलाल. आणि त्या ह्याच्यासाठीच चालू आहे आपलं सगळं काय. म्हणजे ह्या गोष्टीचा आपल्याला म्हणजे थोडा सुद्धा नाद नव्हता. पण आमच्या सगळं काय आमचं म्हटलं तरी आमच्या म्हणजे मोठं हीच आहे आमच्या मामाच्या पोरग्याचं. तो मिलिटरीत आहे. त्याचा ह्या क्षेत्राचा भरपूर त्याला छंद आहे. आणि हे सगळं काय करतो ते सगळं त्याच्या ह्याच्यातनं झालेलं आहे सगळं काय. ह्या गोष्टीचा एवढा म्हणजे जी नादन छंद जे वाढला त्या गोष्टी पण. आणि त्यानं आपल्या घरी एक देशी गाय घेतली होती. त्याला तो आपल्या घरचा शंभू झालेला आहे. आणि त्यानं ते आपल्या त्या शंभूसाठी आम्ही एक सिन्नरवरून घोडा पण घेतलेला आहे. मोठा आपला घोडा आहे म्हणजे घोडा चांगला आहे. आपल्या जिल्ह्यात आपला टॉपचा घोडा आहे असं म्हटलं तर चालेल. आणि आजचा त्यात आम्हाला हा नंदी असा मिळाला की थोडक्या कालावधी फार मोठा म्हणजे संघर्षच आमचा काढून टाकलाय म्हटलं तरी चालू शकतो असं आहे. आणि नंदी बद्दल बोलायला एवढं कमीच आहे. हो म्हणजे आज जो पळालाय हो तो परत तसा हे नाही. त्याने एवढा मोठा आनंद मिळवून दिलाय की तो सांगायला एवढं कमीच आहे त्याबद्दल. आणि तसेच आमची टीम आहे जी त्यांचं सगळ्यांचं सहकार्य ह्या गोष्टीसाठी. तसेच आमचे मूळचे अर्जुन ड्रायव्हर आहेत, अक्षय ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे तर काय अक्षय असं कसं वाटलं आज बैल हाणताना? गाडी आणताना चांगलं वाटलं. काय विषय नाही त्याचा. बैल आतल्यापेक्षा पब्लिकनं जास्तच पळतो. बैलाचं काय सांगेल एवढं कमीच आहे. बैल चांगला पळतो. आतापर्यंत किती गुलाल तुम्ही म्हणजे हे केलं? आतापर्यंत बरेच तसं गुलाल झालं का. पण जसा यो बैल आम्ही घेतलाय तसा यो बैलाचा 4था गुलाल आहे आत्ताचा. एका महिन्यात 4था गुलाल आहे. बैल नाराज करत नाही मैदानात गेल्यानं कधीच. म्हणजे कडला कुठल्या खांदी पळतो कसं काय? दोन्ही खांदी पळतो पण आम्ही आणल्यापासून डावीनच आणतोय बैल. आणल्यापासून आम्हाला डावीनच गुलाल देतोय तो भरपूर. म्हणजे विषयच आला नाही की त्याचा खान चेंज करायचा असा विषय जी नाही. त्या साईडनं ज्या पण कडनं कुठनं काय पब्लिकनं गाडी असू द्या नसू द्या, बाजूला गाडी असू नसू द्या, त्या गोष्टीचं त्याला काय नाही. डोळे झाकून त्या ड्रायव्हरला आमच्या ही झाले तो म्हणतो कुणाचीही गाडी असो पण कुणाची गाडी मारणार असा विषय. महत्वाचं असं असतं की 1 नंबर मध्ये राहण्यापेक्षा गुलालात राहणं महत्वाचं असतं. हा तुमचा आनंद हा काय तुम्ही तुम्ही सांगावं प्रत्यक्षात. माणूस कशासाठी गुलालासाठीच पळतोय फक्त. दुसरं काय किती नंबर होऊ याची काय आम्हाला कोणालाच अपेक्षा नाही. 1 होऊ 2 होऊ फक्त गुलाल लागला म्हणजे बाद झाला. कारण लय संघर्ष आहे या पोरांचा मोठा. आणि आमचे मामा एक 8 महिने झाले एक्सपायर झाले. ह्या क्षेत्राचा त्यांना फार छंद होता आणि त्यांना असं वाटत होतं कधी आमची गाडी गुलालात राहील. आणि त्यांचं असं म्हणजे अचानकच निधन झालं त्यांचं. जे काय सगळे काय त्यांच्या चरणी अर्पण करतो त्या गोष्टीबद्दल. जे काय गुलाल आमचे जे होते ते सगळे त्यांच्या चरणी अर्पण. त्या गोष्टी आता सांगू शकत नाही असं. आज तुम्हाला ह्या फाटीवरती कोरेगावच्या फाटीवरती आज तुमचा आनंद काय आहे ते तुम्ही सगळं सांगावं. की आमचा आनंद म्हणजे लय मोठा आनंद आहे. आम्हाला जे हवं होतं ते 1 महिन्यात त्याने शंभर आमच्या करून दाखवलंय. आमच्या घरचा पण बैल चांगला आहे. आणि आमचे त्यात अनेक आम्हाला मोठी खंबीर साथ आहे. आमचे एक सर आहेत त्यांची अकॅडमी आहे आपल्या आंबेरीज तिथे. शक्ती सुरेश पवार म्हणून सर आहेत आमचे. त्यांचा मोठा आम्हाला आधार आहे. काही ते म्हणतात कुठल्याही गोष्टी तुम्हाला नुसतं आम्हाला आवाज द्या. सगळे काय आम्ही त्यांना त्या गोष्टीबद्दल सांगले एवढं कमीच आहे त्या सरांच्या बद्दल. तर आता इथून पुढे काय तुमच्या बैलाकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? आमच्या त्याने काय अपेक्षा मोठं करून दाखवतोय तो थोडक्या कालावधीतच. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा अपेक्षा आम्हाला जाईल तिथं नाराज नाही केलं त्यानं. नाराज कुठेही जाऊ दे आम्हाला वाटतं. बैलानं तुमच्या आम्हाला असं कोण म्हणाय पण येणार नाही असं की त्या बैलानं तुमच्या की आम्हाला खाली बघायला लावलं आणि तुमच्या बैलानं असं केलं आणि बैलानं बाहेर ओढलं आणि बैलानं तसं ज्या काय गोष्टी आहेत त्यानं सगळ्या काय आमचा एक गरीब बैल आहे शंभू. त्याला पायऱ्याला एवढा ताप झाला पण ह्या बैलाने त्याची सर आणली. प्रत्येकाचे दिवस येते तर घोडे परत कळलंय की तुमच्याकडे आपला घोडा आहे की तो फेऱ्यासाठी. हो आमचं चिंचणी गाव आहे. आमच्या गावा शेजारीच ट्रेनिंग स्कूल डिस्क आणि चिंचणीच्या हद्दीमध्ये आधी
ट्रेनिंग स्कूल आहे बैल शर्यती आपले शर्यतीचे फेरे बेरे टाकण्याचा. तर तिथं आपण घोडा नेतो आपला. बरीच मोठी मोठी बैल आपल्या संग घोड्याचे फेरे टाकून गेलेत आणि आपला घोडा मोठा आहे. घोडा फेरा म्हणजे सांगायला असं म्हणजे त्या घोड्याबद्दल कमीच आहे. स्वतः जे फेरे टाकलेत ज्यांनी ज्यांनी त्यांनाच माहित आहे घोडा काय. आणि आज जे आम्हाला जी काय गुलालाचं जे रिझल्ट आहे ते आमच्या घोड्यामुळेच आहे. स्वतःच आमचा घोडा असल्यामुळे आम्हाला आमचं म्हणजे लोकांना इथून सांगण्यापेक्षा पुढे फक्त एवढं सांगायचंय की समजा कुणाला जर त्या घोड्याची गरज असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे कसा करावा, काय करावा? हो, ज्या पण कोणाला जे घोड्याचे फेरे टाकायचे असतील तर त्याच्यासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही चिंचणी गावचे आहे. आमचा नंबर आहे 70 83 75 76 40. दुसरा नंबर आहे 86 69 07 69 69. हे 2 नंबर आमचे आहेत. जे पण कोणाला कॉन्टॅक्ट करायचे असतील त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करून फेरे काढून घ्या. धन्यवाद. तुम्हाला आजच्या गुलालासाठी शुभेच्छा. इथून पुढे असाच गुलाल हो तुमचा. एवढ्याच फक्त. शे ऐका 2 मिनिटं. हे आमच्या मामाचा मुलगा आहे. हे पण आमचा बैलाचा मालकच असल्यावाने आहे. ते पण 2 शब्द तो पण बोलेल बैलाबद्दल. बोलले. हा. काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल शेठ? आजच्या गुलालाबद्दल आनंदच आहे. सुंदरनं चांगलं आज साध्य करून दाखवलं. घेतल्यापासून नाराज नाही केला आणि मेन म्हणजे पब्लिकनं पोहतोय असं आहे. कसं आहे असं ना की पण आपला एक खांदा हो. असू दे किंवा दुसरा खांदा असू दे, आपला दोन्ही पळतोय. खांदी पोहतो पण आता तर अजून डावीनेच पळावलाय. आतापर्यंत आपण डावीनं पळवलाय पण आपल्याला कधीच नाराज नाही केलं. नाही नाराज नाही केलं. आपल्याला कायम त्यानं गुलाल दिलेला गुलाल आहे. केलाय. आमचा तो शंभू म्हणून आहे ना, तो पण जाईल तिथं आम्हाला गट काढून तर गट कधी आम्हाला काढून. नाराज नाही. या क्षेत्रात आम्ही आल्यापासून खास कधी आम्हाला शंभूसाठीच बैल सगळं घेतला काय ह्यो. आणि सगळ्यात जास्त श्रेय म्हणलं तर हे आमच्या मुलाचं आहे. सगळं काय हे चालू आहे एवढं जे आम्ही म्हणजे घडवलंय. म्हणजे सांगायचं असं की आपल्या घरच्या बैलासाठी आपण हा बैल घेतला होता. हो, घेतला होता. पण घरचा बैल बाजूला राहिला. हो. आणि या बैलानं आपल्याला एवढं श्रेय दिलंय मोठं हो, की हो. आपण त्या सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. आणि मेन सांगू म्हणजे शकत दोघांची नाही. गाडी 1 नंबर पळती. तो बी बैल चांगला पळतोय शंभू. आताच 8 तारखेला इथं आम्ही 2 नंबर 2 नंबर त्या केलाय घरच्या मागच्या गाडीत. मैदानात. हो. घरच्या सगळ्यात गाडीत. मोठं श्रेय म्हणलं तर हे आमच्या मुलाचं आहे. ह्या मुलानं आम्हाला म्हणजे कमी वयात भरपूर म्हणजे बैलाची जोपासना, त्याला जे काय सगळ्या गोष्टी लागणार. आमची एक मुलगी आहे घरी, त्या दोघांनी आमच्या भरपूर म्हणजे त्या सगळ्यात जास्त सगळे हे टीमच्या सगळ्यात श्रेय दोघांचं तर त्या दोघा मुलांचं आहे. आमचे बंधू मोठे एक्सपायर झालेले आहेत. त्यांची 2 मुलं आहेत ते आमच्या पिशीच असते. बरं, दादा, तू काय सांगशील? काय तुझा अनुभव, तुझा या बैलाबद्दल काय काय गोष्टी काय सांगशील? आनंदच आहे. आज बैलानं आल्यापासून नाराज नाही केलं कधी. माझा पेपर होता. मी पेपर देऊन मैदानावर आलो. मला असं कळलंय की तुझा एकच पेपर म्हणजे 2 पेपर होतं पण तू 1 पेपर देऊन दुसरा पेपर बुडवून आलाय. हो आज त्या बैलासाठी तू आला इथं हो आणि त्याचा तो सार्थ झालेला आहे त्या गोष्टीचं. हो. तुला बोलायला भेटलेला आहे. तुझा आनंद कसा आहे त्या गोष्टीचा फक्त 2 शब्दात सांग. आनंद काय सांगेल एवढा कमीच आहे. आनंद भरपूर आहे. आणि तुझे बाकीच्या काय गोष्टी असतील नसतील म्हणजे इथून पुढे तू कायम बैलासोबत राहशील किंवा काय करशील? इथून पुढे बैला बरंच असतो मी जाईल तिथं बैला हो. म्हणजे तुला घरच्यांचा विरोध नाहीये किंवा आपल्या शेजारी पाजाऱ्यांचा किंवा कोणाचा काही विरोध नाही त्या आता गोष्टींचा? शेजारी पाजारी रोज बघतात येतात जातात पण माग 2 नंबर केला तेव्हा विचारलं काय झालं म्हणले गुलाल राहिले असं तसं. मग आजचं नियोजन कुणी केलेलं आहे? आजचं नियोजन महेश फौजी आणि गौरव शेठ त्या दोघांनी केलेलं आहे. हा आणि लोणिकम. आज तुम्ही इथं मैदानात आला, कसं काय वाटलं नियोजन तुम्हाला? आम्ही गट काढले आम्हाला वाटतं गुलालात आज राहणार आहे. हा पण इथलं नियोजन कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत? नियोजन महेश फौजीने केलेलं. आज तुमच्या बरोबर कुठला बैल होता काय? आमच्या संघ मतमपुरवाडीचा बदाम होता. आणि आज म्हणजे तुम्ही आता कितवा हे गुलाल घेताय, कसं काय? हा 4था गुलाल आहे आमचा. सलग 4था गुलाल. हा माग बी इथं 2 नंबर केला त्याच मैदानात 2 नंबरचा मानकरी घरच्या गाडीनं. आणि आज पण घरच्या गाडीनं 2 नंबर. हा ते घरचा बैल होता शंभू आज नाही आणला. आज नाही आणला. हा एकंदरीत आज कुठून म्हणजे किती किलोमीटर वरनं आलाय तुम्ही?
35-40. 35-40 किलोमीटर वरून आलो. आलाय हा आणि आज 2 नंबरचं मानकरी होऊन म्हणजे एकंदरीत ह्याच्या आधी म्हणजे किती वेळा तुम्ही मानकरी झालाय, किती वेळा गुलालाचा मानकरी? 4-5 वेळा आतापर्यंत. आता नवीन हे जे खरेदी केली तेव्हापासून चिमण्या ह्यांना घासलं या, म्हणजे बैल पुरत नव्हता कुठला. आतापर्यंत कुठल्या कुठल्या फाटीवर तुम्ही हे केलंय? लिंब, वडूज, कोरेगाव. कोरेगावला सलग दुसरा गुलाल आहे. त्याच फाटीवर हा, या फाटीवर सलग दुसरा गुलाल आहे. आज एक दिवसाच्या गॅपवर पळाला बैल आपला. परवा दिवशी परवा दिवशी दोन क्वार्टर फायनलला राहिला आणि आज परत लगेच कोरेगावला पळलो. तुम्हाला एकंदरीत कसं वाटतंय की दोन्ही पण उदयन महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केलेलं मैदान खूप चांगलं होतं आणि मैदान रिक्सर झालं, बक्षीस सगळं रिक्सर मिटलं, आनंद आहे त्याच्यात. खूप छान वाटतंय. आनंद गगनात मावना. म्हणजे असं किती दिवसात आज आपला गुलाल झालाय किंवा काय? नाही आम्ही रोज आता चौथा सलग गुलाल आहे, चौथा पण गुलाल. याच्या अगोदर आमचा 1.5-2 वर्षाचा संघर्ष आहे. आम्हाला पैर देत नव्हती पण अक्षरशः म्हणून पैर देत नव्हती म्हणून आम्ही ही खरेदी केली नाशिक वरून. असं आपल्याला पळावं लागत होतं. हा. की इकडे तिकडे हो. पळावं लागत होतं. आणि आपण काय एवढं मोठं पण नाही की दुसऱ्याला वायदी देऊ असं करू. त्यामुळे म्हणजे आपला बैल हा आपला बैल उजेडात आणायचा, तर घरची गाडीच आपण पळवायला ठरवलं म्हणून आणि बैलाची खरेदी केली. म्हणजे अक्षरशः बैल घेतल्यानंतर माणसं म्हणली कशाला, म्हणजे असला बैल बघून म्हणली हा. कशाला बैल असला आणलाय, आता येऊ पळणार आहे का. पण त्यानं करून दाखवलं, म्हणजे जाईल त्या मैदानात आम्हाला नाराज करत नाही बैल कधी. बैल आल्यापासून आपल्याला कसं काय वाटतंय, कसं काय? लक्ष्मी झाली लक्ष्मी झाली. त्यापासूनच चालू झाला गुलाला. गुलाल त्यापासून भेटला. म्हणजे आपल्या घरी लक्ष्मी एक लक्ष्मी आली. त्याच्यात आली. भगवान आहे, आपल्या घरी लक्ष्मी आली आहे. आणि बाकीच्या गोष्टी आपली तेच करू शकते. हो, लक्ष्मी झाला आमच्या घरी आता तरी. तर आपला बैल कुठल्या खाली पडतो काय? डावीने पब्लिकचा दबणार नाही काय नाही कसं बी. पब्लिक असू द्या, पब्लिक किती असली पब्लिकला अजिबात दबणार नाही. आणि पब्लिक उलटून जास्त जेवढं पब्लिक जास्त तेवढा जास्त पळणार बैल. आजच्या निकालाचं काय सांगा? निकाली निकाली रिक्सर ही झाला. सर्व मैदान तुम्हाला कसं वाटतंय आजच्या निकालाचं? भारी मैदान. भारी मैदान मैदान. निकालात सगळं काय रितसर सगळं झाल्यामुळं रितसर झाल्यामुळे काय वाटत नाही. काय कुठल्या गोष्टीनं कुठलं दुखापत वगैरे काय काय नाही? काय काहीच नाही. नाही, दुखापत वगैरे काहीच नाही, एक नंबर झाली. एक नंबर मैदान झाले. श- मामाचे धन्यवाद. इथून पुढे तुमच्या सगळ्या म्हणजे ज्या वेळेस तुम्ही गाडी पळवाल त्यासाठी तुमच्या शुभेच्छा कायम आमच्या राहतील तुमच्या मागे. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन प्रत्येक गोष्टीसाठी. धन्यवाद. धन्यवाद.